पेज नंबर 210 वर कोणतं? राजेश, राकेश आणि महेश. बरोबर आहे. चॅप्टर कोणतं चालू आहे आपलं? प्रवेश, निवृत्ती का मृत्यू? मृत्यूचं. ओके, मृत्यूमध्ये आपण सांगितलं होतं काय बघायचं म्हटलं होतं? सगळ्यात महत्वाचं आपल्याला संभावना कोणती आहे म्हटलं होतं आपल्याला? नफ्याचे आगमन. ओके, नफ्याच्या आगमनाचे उत्तर काढायचे स्टेप किती आहेत? टोटल 3. पहिलं सरासरी नफा, दुसरं मृत्यू तारखेपर्यंतचा नफा आणि तिसरं मृत भागीदाराचा नफा का हिस्सा. आणि आलेल्या उत्तराला आपण नाव काय देतो? म्हणतो आपण नफा तोटा निलंबित खाते. ओके, चला बघू आज. मग आता त्यांचं प्रमाण अगोदर बघा बरं. राकेश, राजेश आणि कोण आहे बरं? महेश. बरोबर आहे. त्यांचं प्रमाण कसं आहे? समान. समान म्हटल्यानंतर आता खाली ताळेबंद दिले, ताळेबंद तर ट्रान्सफर करता येते की. हा, तू इकडल्या साईडला बस, तू इकडे बस, त्यांना दिसत नाही पाठीमाग. हा, तुझी हाईट अगोदरच तू लहान आहेस रे. पेज नंबर 210 कडे. आता पहिली संभावना बघा काय म्हणते? फर्निचरचे समायोजन करून त्याचे विपणी मूल्य किती लावा म्हणते बरं? 3,40,000. ती वाक्य काय दिले ते त्याच्याशी घेणं देणं नाही, ते नंतर बघू. अगोदर कशावर म्हटले? फर्निचर ना, मग फर्निचरला टिक करा. नेक्स्ट दुसरी संभावना काय म्हणते बरं? जमीन आणि इमारतीवर. करा मग टिक. तिसरी संभावना कशावर आहे बरं? ऋणकोवर. करा मग टिक. केलो. चौथी संभावना कशावर आहे बरं? ख्याती. वरी दिले का बघा बरं? संपत्ती बाजूस ख्याती नाही, याचा अर्थ ते डायरेक्ट सॉल्व्ह करायचे आपल्याला, आलं लक्षात. आणि पाचवी संभावना काय म्हणते बरं? राजेशच्या नफ्यातील हिश्श्याचे आगणन, म्हणजे नफ्याचे आगणन करायचे. आणि इथं वाक्यामध्ये बघा बरं, तिथं किती तारखेला म्हणते बरं? 30 जूनला. कोण मयत झालाय बरं? कोण? राजेश मयत झालाय म्हणते. आणि त्या राजेशच करायचं ना आपल्याला. नफ्याचे आगमन नेहमी मृत भागीदाराच करत असतो आपण, आलं लक्षात. ते सुद्धा आपल्याला डायरेक्टली सॉल्व्ह करायचे. नफ्याचे आगमन डायरेक्ट सॉल्व्ह करायचे, ध्यानात राहील ना. ओके, मग आता ज्याला ज्याला टिक केलं त्याची अमाऊंट इनर का आउटरला करायचंय? इनरला. ज्याला टिक नाही त्याची अमाऊंट आउटरला करायचंय. मग रेग्युलरली जे प्रवेश निवृत्तीमध्ये होते तेच खाते मृत्यूमध्ये सुद्धा तयार करायचे. तयार करा. पहिलं कोणतं आहे बरं? पुनर्मूल्यांकन खाते, अर्धा पेज. आणि भांडवल खाते सुद्धा अर्ध्या पेज. एका पेज मध्ये दोन्ही पण बसतात. भागीदाराचे भांडवल खाते. आजचं पहिलंच आहे ना क्वेश्चन हे आपलं, काल तर झालं नाही. काल दळवेचा बर्थडे होतो म्हणून कोंदरी होती वाटते ना. हा, म्हणून काल क्लास झाला नाही. शासकीय सुट्टी का? शासकीय नव्हतं, त्यानं पार्टी दिलता ना. मग ती रोहन सारखं काय वाटते का? लय दिलदार माणूस आहे. काल नको म्हणलं तर त्यानं दिला बरं का. काल ह्याला बळबळ खाऊ घातला आहे की नाही. नावे जमा वगैरे लिहा. हा, चिव करू नका. चला, झालं का वडावडी? सांगतो. ताळेबंदाला तारीख तेवढं टाकू नका, अगोदर तयार करून घ्या. तारीख टाकायची नाही. आणि ह्या चॅप्टरला तारखेकडे खूप लक्ष द्यायचं बरं का.
पेन नाही करे तर जाताना दे पण आठवणीनं. हा पटपट जरा. एवढं वेळ लागते तुला लाईन माराय? अवघड आहे बाबा तुझं. झालं का? बा अगोदर नावे जमा वगैरे लिहिलात ना? हा नाव घ्या बरं पटपट. कोण कोण आहेत? राजेश, राकेश आणि महेश. ओके, त्यांचं प्रमाण कसं आहे बरं? समान आहे. म्हणजे जे काही नफा होईल किंवा तोटा होईल ते समान द्यायचे किंवा जे काही हिस्से द्यायचे ते समान द्यायचे. तर आलं लक्षात? आता ह्याच्यामधलं कोण मयत झाले ते सांगा बरं अगोदर मला. राजेश का राकेश? राजेश. ओके, कोण मयत झाले? राजेश मयत झाले. आलं लक्षात? किती तारखेला झाले बघा बरं. तारीख सारखा अलग अलग येत असते. किती तारखेला? 30 जूनला. ज्या दिवशी जो भागीदार मयत होतो म्हणजे मृत पावतो, लक्षात, ज्या दिवशी एखादा भागीदार मयत होतो त्याच दिवशी आपल्याला तिथपर्यंतच ताळेबंद आपल्याला सेटलमेंट करून घ्यायचे असतात. लक्षात, म्हणजे खाते बंद करून घ्यायचे आणि तिथून पुन्हा चालू करायचे असतात. मग आता 30 तारीख इथं टाका बरं. ज्या तारखेला तो मयत झालाय ती तारीख किती तारखेला? 30 जून 2019 रोजीचाचे. 30 जून 2019 रोजीचा किंवा रोजीचे किंवा रोजीची. आलं लक्षात? तारीख कोणती टाकायची लक्षात आली ना? प्रवेश आणि निवृत्तीला 1 एप्रिल टाकतो, बाकीच्या ह्याला 31 मार्चच टाकत असतो नेहमी आपण. परंतु मृत्यूमध्ये कोणती तारीख टाकायची? ज्या दिवशी भागीदार मयत झालाय तीच तारीख टाकायची. आलं लक्षात? आणि कधी पण क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या अगोदर ती महिने अगोदर काढून घ्या. काय काढून घ्यायचे आपल्याला? महिने काढून घ्यायचे. तर मग आता आपलं नेहमी वर्षाची सुरुवात कधी होते म्हणतो बरं? 1 एप्रिलला. कधी होते? 1 एप्रिलला. मग तो भागीदाराला मयत होऊन किती महिने झाले बघावं लागेल ना आपल्याला. आता तो किती तारखेला मयत झालाय? 30 जूनला. मग 1 एप्रिल पासून 30 जून पर्यंत किती कालावधी होते बघावं लागेल ना. किती होते बरं? 1 एप्रिल म्हणल्यास पूर्ण 1 महिना आला. एप्रिल, मे, जून. जून 30 जून म्हणल्यास जूनचा पूर्ण महिना आलाच ना. म्हणजे किती महिने झाले बरं त्याला मयत होऊन? 3 महिने. वरती लिहून ठेवा 3 महिने. कशासाठी लिहून ठेवायला ते पुन्हा नंतर येणार आपल्याला. नेहमी आपल्या वर्षी सुरुवात कधी होत असते? 1 एप्रिलला. आणि त्यामुळं भागीदाराचं मृत्यू कधी झाले? 30 जूनला. म्हणजे किती महिने झाले होऊन? 3 महिने झाले होऊन. आलं लक्षात? झाले इथपर्यंत? मग आता ट्रान्सफर करायचं का? मग ट्रान्सफर अगोदर आपली रेग्युलर पद्धत, देयता अगोदर बाजू ट्रान्सफर करून घेऊ. तर देयता बाजूची पद्धत कुठं म्हणतो? एकतर भांडवलच्या जमाला आणि इकडं देयताला. याच्यावर कुठं दाखवायचंय का? नाही. पहिलं काय बरं? भांडवल. भांडवल कंपल्सरी काय म्हणतो बरं आपण? शिल्लक पुढे आणली किंवा शेपूची भाजी आणली. हा, राजेशचं किती आहे? लाखावरच्या गोष्टी आहेत का बाबू? मोठे झालेत का? 5 लाख. राकेश वहिनीचं 2 लाख. आणि महेश बाबूचं 2 लाख. लिहिलो. हा, नेक्स्ट काय बर? हा, धनी कुठे येते? देयताला. विविध धनको 90,000. नेक्स्ट काय बरं? देयपत्र. देयपत्र पण कुठे येईल बरं? देयतालाच. जे जे देणं आहे ते देयताला. इनर काउंटरला बरं टिक केला का त्या पदांना?
नाही तर आउटरला किती 60 पॅक 90-60 येईल येतं. नेक्स्ट बँकेचं कर्ज पण द्यावं लागते ना. हा दाखवा. बँक कर्ज असेल किंवा बँक देऊ कर्ज असेल किती 1,50,000 आउटरलाच ना. ओके झालं. आता इथं सामान्य निधी राखीव निधी किंवा संचित निधी म्हटलंय का नाही. जर दिलं तर ती कुठे येते भांडवलच्या जमाला. पण मृत्यूमध्ये सुद्धा कोण वाटून घेतात तर सर्वच भागीदार. जसं निवृत्तीमध्ये होतं तसंच मृत्यूमध्ये पण. आलं लक्षात इथपर्यंत. आता कोणती बाजू राहिली आपली आता संपत्ती. संपत्ती बाजूची पद्धत जर सगळे जशाच तसं कुठं दाखवतो आपण संपत्तीला. समावन असेल तर इनर नसेल तर आउटर. पहिलं काय बरं दाखवा मग जमीन आणि इमारत. इनर का आउटर इनरला 4 लाख. पुस्तक बघत चल रे कुठलं क्वेश्चन चालू आहे. हा तसं बघायचं असतं. नेक्स्ट पद फर्निचर. रुकवतात देतो का नाही आपण दिलेत का तुम्हाला नाही अजून काल नाही आहे की नाही. आशेवराव इनर का आउटर इनरला 3 लाख. पण भेटेल का रे तुम्हाला होतंय का नाही तेच माहित नाही आहे की नाही. रुकवता त्याचं तर विषयच नाही रे. त्याचं अगोदर ठरलेलं आहे. नेक्स्ट रुनको पण दाखवा पटश्र्या. इनर काउंटर 3 लाख. हा बोमला पटपट. माल साठा आउटरला 1 लाख. नेक्स्ट रोख समावना असो अथवा नसो कंपल्सरी आतमध्ये दाखवायचं. दाखवलो झालं. इथपर्यंत काढायचं नाही का एवढं तर येते की. आता पहिली समावना. आजचं पहिलं क्वेश्चन आहे थोडं स्लो घेतोय मी. काय बरं आता वाक्य अगोदर नेहमी वाचायचं बरं का ते हेडिंगचं. काय म्हणते 30 जून रोजी कोण राजेश मयत झाला आणि त्याच्या मृत्यूनंतर करारानुसार खालील समायोजन करण्यात आल्या म्हणते. मग आता पहिली समावना काय बरं फर्निचरचे समायोजन करून विपणी मूल्य. विपणी 4 वरी लिहून ठेवा वहीवर. विपणी विपणी ऑब्लिक विपणन. विपणी म्हणेल किंवा विपणन म्हणेल याचा अर्थ बाजार. ओके मार्केट. किती रुपये लावण्यात आले म्हणते 3,40,000. मग अगोदरच त्याची किंमत किती होती चापचून बघा बरं. फर्निचरचं 3 लाख. आता किती लावण्यात आले म्हणते वाढाले का कमी होईल किती न वाढाले. मग वाढ करू का कशामध्ये पण प्लस चिन्ह कंसात द्या. वाढमाय किती 40,000 प्लस करून आउटरला 2,60,000 ना. ओके मग 40,000 फर्निचर म्हणजे संपत्ती वाढाली ना आपली. मग खर्च झाला का उत्पन्न तर पुनर्मूल्यांच्या जमाला. दाखवा कशामध्ये वाढ होईल फर्निचर खाते. किती बोंबला 40,000. नेक्स्ट दुसरी समावना काय बरं. हा कशावर म्हणते जमीन आणि इमारतीवर. किती टक्के 10% घसारा करा. मग आता घसारा नेहमी प्लस करतो का मायनस बर मायनस. मग अगोदर जमीन आणि इमारत टोटल अमाऊंट किती आहे बरं 4 लाख. किती आहे 4 लाखच आहे ना. हा 10% म्हणजे किती झिरो कट करून सांगायचं म्हणतो आपण 1 झिरो कट करून किती येईल बरं 40,000. मग घसारा प्लस करू का मायनस मायनस 10% घसारा 40,000 आउटरला 3,60,000. आता 40,000 रुपये मायनस केला घसारा संस्थेच खर्च का उत्पन्न तर पुनर्मूल्यांच्या कशावर आकारला. हा दाखवा इथं जमीन आणि इमारत खाते.
जमीन आणि इमारत खाते किती बोंबला 40,000 झालं. पाटील वाचले बघा. ऋणकोर किती टक्के म्हणते 5%. मग आता 5% म्हणल्यास ऋणकोर प्लस करतो का मायनस भर मायनस खरा. मग अगोदर 5% मायनस 5% संबुक किती रुपये येते बरं. अगोदर 10% किती येते 3 लाख आहे ना. 3 लाख वर 10% किती येते 30,000. तर 5% म्हणजे त्याच्या निम्म 15,000. तोंडी उत्तर काढत चला. आउटरला बघा बरं किती येते. 3 लाख मधून 15,000 रुपये मायनस केलो 2,85,000. आता 15,000 रुपये खर्च झालं का उत्पन्न खर्च. तर पुनर्मूल्यांच्या नावेला दाखवा. मग इथं काय म्हणतो आपण संबुक खाते किती बर 30,000 सॉरी 15,000 झालं. हा नंतर नेक्स्ट वाच रोहन. हा कशाचे म्हणते बर संस्थेच्या ख्यातीचे मूल्य. इथं मयत कोण झाले बर राजेश. मग त्या राजेशचा इथं उल्लेख केले का राजेशच्या हिश्श्याची ख्याती वगैरे. हिस्सा जर म्हटलं तर त्याच्या हिश्श्याचं काढलो असतो आपण. पण इथं काय म्हटलंय फक्त संस्थेच्या ख्यातीचे मूल्य म्हटले. त्यांना चेअर आहे का पाठीमागं चेअर दे रे आहे. आज मयतचं क्वेश्चन चालू आहे. मग बा लगेच आज तुम्हाला चान्स आहे जाऊन सेटलमेंट करायचं लगेच. झालं हा समजते ना. हा बा लक्ष द्या काय म्हटले वाक्य अगोदर नीट बघा. पाठीमाग पुस्तक आहे ना. नाही पुस्तक एखादं शिल्लक असेल तर द्या रे तिकडे. दिले तुमच्या जवळ एक आहे ना. हा गुड राहू दे. राजेशचं नाव आहे का त्या वाक्यामध्ये नाही. फक्त संस्थेचं म्हटलंय. संस्थेचं याचा संस्था म्हणली असती एकटेच आलं का नाही. तर सगळेच आले ना. मग सगळ्यांसाठीच आहे. मग ख्यातीच्या अगोदर फिक्स आणि फिक्स इफेक्ट ध्यानात ठेवा बरं का. ख्यातीचे आपण कंपल्सरी कसे इफेक्ट दाखवतो. ख्याती संस्थेची देयता आहे का संपत्ती आहे. मग इकडे देयताला दाखवू का संपत्तीला संपत्तीला. पहिले इफेक्ट लक्षात आलं ना. मग ख्याती इकडे संपत्तीला. तर भांडवलच्या कोणत्या साईडला जमाला फिक्स इफेक्ट ध्यानात राहतील ना. ख्याती म्हणले की ताळेबंदाच्या संपत्तीला आणि इकडे भांडवलच्या जमाला दाखवायचंय. हिश्श्याचं म्हटलं तर तेच त्याच्या हिश्श्यात दाखवायचं तेच त्याच्या रखान्यात. आणि जर म्हटलं नसेल तर ती गाणं आपण द्यायचं आपल्याला. तर दाखवा मग ख्याती इनरला दाखवायचं ख्याती. रोकला 4 ते 5 ओळी सोडा. ख्याती इनरला दाखवायचंय नाही. तर आउटरला किती 90,000. इनरला कधी दाखवतो जर आपलेकन म्हटलं तर दाखवलो. मग आता ती भांडवलच्या कोणत्या साईडला बरं इकडं जमा साईडला. ख्याती खाते डोळ्याला न दिसणारी अदृश्य संपत्ती इज्जत बरोबर आहे ना. हा 90,000 रुपये तिघांना पण वाटून द्यायचेत ना. समान आहे ना. मग 90 तिघात वाटून दिल्यानंतर कितीचे पॅक येत तिथं 30चे येतात ना. हा 30,000. लिवलो ओके. आता नंतर नेक्स्ट समावना वाचा आसावरी. ओके. आजच्या आपल्याला या टॉपिक मध्ये हेच समावना नवीन आहे म्हणलं ना. बाकीच तर समावना येतात की. ओके. आणि नफ्याचे आगमन करायचे स्टेप किती आहेत म्हटलं होतं आपण टोटल 3 स्टेप. ओके. त्याच्यामधले 3 स्टेप मधलं पहिलं स्टेप कोणतं आहे बरं सरासरी नफा. दुसरं कोणतं आहे मृत्यू तारखेपर्यंतचा नफा. आणि तिसरा कोणता आहे मृत भागीदाराचा हिस्सा म्हणतो. मग आता आपण बघा इथं खाली वाक्यामध्ये काय म्हटले राजेश कोण आहे मयत भागीदार आहे ना. मग त्याच्या आगमनामध्ये काय म्हटले मागील 2 वर्षात सरासरी नफा किती रुपये म्हटले बरं 1,80,000
80,000 म्हणजे आपल्याला सरासरी नफा ऑलरेडी काढून दिले. ओके, ऑलरेडी काय केले त्यांनी काढून दिले. तर मग पहिलं स्टेप काढून दिल्यानंतर ती काढत बसणार आहो का नाही, तर त्याच्या पुढलंच काढावं लागेल ना. तर वर्किंग नोट मध्ये लिहा सेपरेटली नेक्स्ट पेजवर नफ्याचे आगणन, पॉइंट टाकायचं नेहमी, नफ्याचे आगणन. लिहिलो. मग आता त्या नफ्याच्या आगणन मध्ये पहिल्या स्टेपवर आपण नेहमी काय करतो, सरासरी नफा. आणि आता सरासरी नफा आपल्याला काढून दिले ऑलरेडी. किती काढून दिले बरं? 1,80,000 घ्या, 1,80,000. आता दुसऱ्या स्टेपवर काय काढायचे आपल्याला? बोंबला 3 स्टेप म्हणलो ना आपण. पहिलं सरासरी नफा, दुसरं मृत्यू तारखेपर्यंतचा नफा. लिहा मग वाक्यरचना लिहायच्या समजण्यासाठी. मृत्यू तारखेपर्यंतचा नफा. लिहिलो. मग आता लक्ष द्या, किती रुपये अमाऊंट आहे बरं आपलं सरासरी नफा आलेला? 1,80,000 गुणिले, चिन्ह काय द्यायचं इथं? गुणिले. आता मृत्यू तारखेपर्यंतच काढायचे ना. मग मृत्यू तारखेपर्यंत व्यवसायात किती महिने होता, तर ते ऑलरेडी आपण अगोदर काढायला सांगितलं होतं, बरोबर आहे. त्याचा वापर ह्याच क्वेश्चन म्हणजे नफ्याच्या आगणन मध्येच घ्यायचं चालायचं आपल्याला, अगोदर काढून ठेवायचे. किती तारखेला मयत झाला तो? 30 जूनला. मग 1 एप्रिल पासून 30 जून पर्यंत किती महिने होईलेत बरं आपले? 3 महिने. मग आपल्याला नफा मृत्यू तारखेपर्यंत किती महिन्याचं काढावं लागेल आता? 3 महिन्याचं. अंदाजे किती धरलो आपण? 1,80,000. सरासरी म्हणजे अंदाज काढलो आपण, आलं लक्षात. आपल्याला किती महिन्याच काढायचे? 3 महिन्याच. तर 3/, एका वर्षात किती महिने असतात बरं? 12. मग 3/12 मान्य करा. 1,80,000 गुणिले 3/12 केलो. मग आता 3 आणि 12 एका पाड्यात येतात ना. मग अगोदर ह्याला भाग घालून घेऊ. तेव्हा 3 1 3 चौक 12, नंतर 4 1 4 चौक 16, बरोबर आहे. मग आणखीन उरली किती बरं? 2. 18 मधून 16 गेलेच 2च राहतात ना. मग इथं 2, मग इथं 20 झालं ना तयार. आता 4 पंचे 20. आता इथं किती झिरो आहेत बरं? 3 झिरो जशाच तसं आले ना. मग आता गुणाकाराला एकच आहे, मग 1 म्हणजे तेच उत्तर येणार आहे. म्हणजे किती आलं बरं? 45,000. लिहून घ्या. म्हणजे 3 महिन्याचं मृत्यू तारखेपर्यंतचा नफा किती निघाला त्यांचं? 45,000 रुपये. 2 स्टेप झाली क्लिअर. आता नंतर तिसऱ्या स्टेपवर काय काढायचे आपल्याला? मृत भागीदाराचा हिस्सा. लिहा मग मृत भागीदाराचा हिस्सा. मृत कोण झाले बर? राजेश. लिहिलो. मृत भागीदाराचा हिस्सा. वाक्य जशाच तसं लिहित चला. आता किती मधून बरं आपल्याला? 45,000 मधून ना. 45,000 टोटल नफा निघाले मृत्यू तारखेपर्यंत. पण ती नफा जी काय निघाले ती पूर्ण संस्थेच आहे ना, तिघांचं पण आहे ना. मग आता ते तिघांमधलं आपल्याला कुणाचा हिस्सा काढायचे? फक्त मृत भागीदाराचाच काढायचे. मग आता हे सध्या तिघांचं पण प्रमाण कसं आहे बरं? समान आहे. म्हणजे टोटल किती हिस्से करावं लागेल बरं? 3. किती जण आहेत टोटल? 3 जण आहेत ना. तिघांना पण समान द्यायचं, म्हणजे 3 हिस्से करायचे आपल्याला. तर भागिले 3 करा बरं. 3 1 3, नंतर 3 1 3, उरले किती? 1. 3 5 15, म्हणजे एका हिश्श्याला किती आलं बरं? 15,000. आणि ते राजेशला पण तेवढंच द्यायचे ना. लिहा. आणि आलेल्या उत्तराला नाव काय द्यायचं म्हणतो आपण? नफा तोटा निलंबित खाते. गायछाप ध्यानात राहील की? गायछाप तोटा ती तर ध्यानात ठेवा. ह्याला नाव द्या 15,000ला नफा तोटा निलंबित खाते. आलेल्या उत्तराला शेवटी नाव काय द्यायचंय? नफा तोटा निलंबित खाते. ध्यानात राहत नसेल तर गायछाप तोटा तंबाखू. झालं ना. मग आता याची फिक्स इफेक्ट पण ध्यानात ठेवा. ख्यातीची कशी इफेक्ट दाखवलो बरोबर? ताळेबंदाच्या संपत्तीला आणि भांडवलच्या जमाला दाखवलो. नफा तोटा निलंबित खाते सुद्धा स्टेप सेम तेच आहे. ताळेबंदाच्या संपत्तीला आणि भांडवलच्या जमाला. ओके, दाखवायचं.
नफा तोटा निलंबित खाते, पूर्ण शब्द लिहा बरं का. निलंबित खाते किती रुपये आले बर? 15,000. नफा तोटा निलंबित खाते लिहिलो. आता त्याचं दुसऱ्या पेटीकडे भांडवलच्या कुठं म्हणलो आपण? जमाला. नफा तोटा निलंबित खाते. आणि हे प्रत्येक क्वेश्चन मध्ये आहे बरं का आपल्याला. आणि ह्याची फिक्स इफेक्ट कसं म्हटलो? ताळेबंदाची तिकडे पहिला इफेक्ट संपत्तीला आणि इकडे भांडवलच्या जमाला. कोण मेले इथं? राजेश. मग त्याच्या रकान्यात जो भागीदार मयत झालाय त्याच्या रकान्यात लिहिलो. झाले इथपर्यंत? आणखीन कोणते समान आहेत का? नाही. बघा बरं आता टॅली अगोदर कोणती बाजू जास्त येते पुनर्मूल्यांकन खात्याची? नावे का किती येते बघा? 55,000. लिहा. जी बाजू जास्त येते ती दोन्ही साईडला 55,000 55,000. मग 40,000 मायनस करून वरी किती येईल बर? 15,000. जी बाजू कमी आहे तिकडल्या साईडला लिहितो आपण, बरोबर आहे ना? मग आता ह्याला नाव काय द्यायचे बरं? नफा का तोटा? तोटा. पुनर्मूल्यांकन तोटा. नुसतं तोटा लिहू नका. तोट्याचे पण प्रकार आहेत ना. किसान आहे, पुन्हा आणखीन कोणता रे? सूर्य आहे, पांढरा आहे, पिवळा आहे. झालं? मग आता नफा होईल किंवा तोटा होईल. निवृत्तीमध्ये पण कोणाला देत होतो आपण? सर्व भागीदारांना. मृत्यूमध्ये पण कोणाला द्यायचं आपल्याला? सर्वच भागीदारांना. मग त्यांचं प्रमाण कसं आहे बरं? समान आहे ना. मग 15,000 रुपये समान तिघांना दिल्यास किती किती येतील? 5,000 रुपये. दाखवा. मग इथं नाव घ्या अगोदर. राजेश, राकेश आणि महेश. किती किती बर? 5,000 5,000 5,000. पण कुठं? इनरला. झालं? मग आता हे पुनर्मूल्यांच्या कोणत्या साईडला आहे? जमा साईडला. कधी पण टॅलीची कशी एंट्री करायची असते? आपल्याला क्रॉस करायची असते म्हणतात. इकडे जमाला तर इकडं नावेला, आणि इकडे जर नावेला असतं तर इकडं जमाला दाखलो असतो. दाखवा मग इकडं आता. पुनर्मूल्यांकन तोटा किती किती बर? 5,000 5,000 आणि 5,000. दाखवलो. आता नंतर कोणतं खातं क्लोज करायचं आपल्याला? भांडवल खाते. मग भांडवल खाते निवृत्तीमध्ये कुणाचं अगोदर करत होतो बरं? निवृत्त भागीदाराचं. मग इथं पण अगोदर कुणाचं करावं लागेल आपल्याला? मृत भागीदाराचं करायचं. मग इथं मृत कोण आहे बरं भागीदार? राजेश. तर राजेशची नावेची बेरीज किती आहे बरं? टोटल 5,000च आहे ना. जमाची जास्त येते, तर जमाची किती ते बघा बरं? 5,45,000. दाखवा. 5,45,000. इकडं पण 5,45,000. त्याच्यातून किती मायनस करायचे तर? 5,000. तर मायनस करून किती येते? 5,40,000. दाखवलो. बाकीच्यांचं आताच बघायचं आहे का? नाही. तर बाकीच्यांच्या ह्याच्यामध्ये डॅश. काय करायला पाठीमागे लक्ष द्या. टॅलीची पद्धत अगोदर नेहमी कशी करायची? जी बाजू जास्त आहे ती बघायचं चालायचं. अगोदर एवढं इथं नावे पण आहे आणि इकडं जमा साईड पण आहे. मग आता इथं अगोदर मी कुणाचं खातं क्लोज केलं तरी तर राजेशचं. कारण वाक्यामध्ये काय म्हटले? राजेश मयत झालाय, म्हणजे तो मेलाय ना. मग कधी पण मेलेल्या भागीदाराचं खातं अगोदर क्लोज करायचं. मग त्याची नावेच्या अगोदर बघा किती रुपये होती? फक्त 5,000च होती. आणि जमाची टोटल किती आहे? 5,45,000. म्हणजे जमा जास्त आहे. जी ज्या बाजू जास्त आहे ती दोन्ही साईडला लिहिलो, आणि जी कमी आहे ती त्याच्यातून मायनस. मग 5,45,000 दोन्ही साईड लिहून 5,000 मायनस केलो, कमी होते. तर राहिली किती रक्कम बर? 5,40,000 रुपये. मग त्याला नाव काय द्यायचंय? आता ही काय नेऊन त्याच्या मड्यावर नेऊन ठेवायचंय का आपल्याला? नाही. तर ते कुणाला देतो बरं? त्याच्या वासराला ना. मग लिहा मग इथं वारसदाराचे कर्ज खाते. वारसदाराचे कर्ज खाते. निवृत्तीमध्ये फक्त कर्ज खाते लिहित होतो. लिहिलो. मग ही कर्ज आज ना उद्या द्यावं लागेल ना. मग द्यायचं म्हणले इकडे द्यायचा का संपत्तीला? द्यायला. पण कुणाच्या वासराला द्यायचं? तिघांपैकी. हा. तर इथं लिहा राजेशच्या
वारसदाराचे, राजेशच्या वारसदाराचे काय कर्ज खाते किती रुपये 5,40,000 झालं. आता नंतर आता राहिलेले भागीदार आता पुढे व्यवसाय चालू ठेवणार आहेत ना तिने, त्यांचं शिल्लक पुढे नेली काढायचं. यांची नावेला पण 5-5 हजारच आहे बरोबर आहे. जमात जास्त ते किती ते बरोबर राकेशची बघा बरं, वरी 2 लाख आणि 30,000 म्हणजे 2 लाख किती 30,000. इकडं पण किती येईल बरं 2,30,000. त्याच्यातून फक्त 5,000 रुपये वजा केलो राहतात किती बरं 2,25,000 एकाचं निघालं. मग आता महेशचं किती येते बरं जमा जास्त येते ना 2,30,000. इकडं पण 2,30,000. त्याच्यातून 5 मायनस केलं 2,25,000. ह्याला नाव काय द्यायचंय शिल्लक पुढे नेली, शेपूची भाजी घरला नेली. लिहिलो. मग शिल्लक पुढे नेली इकडे कुठं दाखवतो देयता का संपत्तीला, देयताला. काय म्हणता येते त्याला भांडवल. खोकला येत असेल तर थोडं देशीचं एक घोट घ्यायचं, ऑटोमॅटिक खोकला कमी होतं. राकेश आणि महेश किती किती आहे बोमला 2,25,000 2,25,000. कळकायले तर की काय सांगतोय ते. हा मग आता बघा बरं, आता रोख मध्ये काय प्लस मायनस झाले का आपलं रोख मध्ये नाही, म्हणजे रोख जसं तसं आउटरला घ्यायचे ना आपल्याला. दाखवा अगोदर आउटरला 1 लाख दाखवलो. आणि आता दोन्हीची टॅली जर इक्वल आलं तर आपलं गणित आलं, नाहीतर गणित चुकलं. ओके करा बरं. देयताची जेवढी बेरीज येते तेवढी संपत्तीची यावी लागते. करचाल थांबायचं मग.